नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल तिला सोलार पंप योजनेअंतर्गत भरपूर सारे शेतकऱ्यांचे वेंडर हे सिलेक्शन झालेले होते, पेमेंटसुद्धा झालेले होते, पण पंप इन्स्टॉलेशन होत नव्हता. भरपूर सारे शेतकऱ्यांचे पंप इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम येत होता. कंपनीला फोन केले असता कंपनी सांगत होती की शासनाकडून पैसे मिळत नसल्यामुळे तुमच्या पंपाला वेळ होत आहे. तर मित्रांनो, 30 जानेवारी रोजी एक जी.आर. काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून एक जी.आर. काढण्यात आला. त्यामध्ये आता 11,58,00,000चा हा जी.आर. काढण्यात आला आहे. म्हणजे मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांचे पंप आता रखडलेले होते, इन्स्टॉलेशन होत नव्हते, अशा शेतकऱ्यांसाठी आता जवळपास 11 कोटीचा निधी हा शासनाने मंजूर करून देण्यात आलेला आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन झालेले होते, पंप इन्स्टॉलेशन बाकी होते, अशा शेतकऱ्यांचे आता लवकरात लवकर पंप इन्स्टॉलेशन होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी अजून नवीन ॲप्लिकेशन केलेले आहे व वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येत नव्हते, तर मित्रांनो, या कारणाने वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येत नव्हते, कारण की शासनाकडून वेंडर कंपनीला निधी मिळत नव्हता. त्यामुळे भरपूर सारे पंप इन्स्टॉलेशन बाकी असल्यामुळे आता सरकारचं टार्गेट 5,00,000 सोलार हे शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देणार होते. आता त्यामध्ये भरपूर सारे इन्स्टॉलेशन झालेले आहेत. काही ज्या शेतकऱ्यांचे बाकी होते ते निधीमुळे बाकी होते. आता निधी उपलब्ध झाल्यामुळे भरपूर सारे शेतकऱ्यांचे पंप आता लवकरात लवकर इन्स्टॉलेशन होतील व कंपन्यासुद्धा आता वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन बाकी आहेत, अशा शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन करून घेणे, जेणेकरून तुम्हाला या निधीचा उपयोग होईल व तुमचा पंप हा लवकरात लवकर इन्स्टॉलेशन होणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाकडून नवीन जी.आर. उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता ते लवकरात अंमलात येईल व ज्या शेतकऱ्यांचे पंप इन्स्टॉलेशन झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना लवकरात पंप इन्स्टॉलेशन करून मिळेल व आता कंपनीसुद्धा शेतकऱ्यांनी निवडून घ्यावी, जेणेकरून त्यांना पंप इन्स्टॉलेशन हा लवकरात लवकर त्यांच्या शेतामध्ये बसून जाईल. तर मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती. चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मागेल त्याला सोलार पंप, मेढा असेल, ज्या काही योजना असतात त्याबद्दल आपण शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही शंका असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा जो मागेल त्याला सोलार पंप योजनेविषयी काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्या सॉल्व करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि वेंडर सिलेक्शन करायचे असेल तेही सांगा, कारण की जिल्हा वाईज लिस्ट येत असते. त्यानुसार आपण व्हिडिओ बनवून ज्या जिल्ह्यामध्ये वेंडर ॲड होणार आहे त्या पद्धतीने माहिती हे यूट्यूबवर देत असतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवी माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.